वेलकम स्टुडंट. ऑसिलेशनचे डाउट्स घेतोय आता आपण. त्यामधील जे डाऊट विचारले गेले होमवर्क डे 2 आणि 3 मधील टास्क 2 डिस्प्लेसमेंट ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन आणि फेज याचे डाऊट सध्या मी घेतोय बघा. प्रॉब्लेम नंबर 3 हा बऱ्याच विद्यार्थ्यांनी डाऊटला विचारला आहे. प्रॉब्लेम मी वाचून दाखवतो, समजून घ्या पहिल्यांदा. द ॲम्प्लिट्यूड अँड द पिरियडिक टाईम ऑफ द सिंपल हार्मोनिक मोशन आर 5 सेंटीमीटर अँड 6 सेकंड. बघा काय दिलं आहे, ॲम्प्लिट्यूड दिलेली आहे 5 सेंटीमीटर आहे आणि पिरियडिक टाईमही दिलेला आहे, तो आहे 6 सेकंड. आणि पुढं विचारलं ॲट अ डिस्टन्स 2.5 सेंटीमीटर अवे फ्रॉम द मीन पोझिशन. बघा मीन पोझिशनपासून ऑब्जेक्ट 2.5 सेंटीमीटरवरती जर गेला असेल तर फेज किती असेल. मग पहिल्यांदा गिवन क्वांटिटीज या ठिकाणी नोट डाऊन करून घेऊ. ॲम्प्लिट्यूड दिलेली आहे, ॲम्प्लिट्यूड आहे 5 सेंटीमीटर. त्यानंतर टाईम, पिरियडिक टाईम दिला आहे 6 सेकंड. यावरून ओमेगाची व्हॅल्यू भेटेल 2 पाय अपॉन किती असेल टी, म्हणजेच 2 पाय अपॉन किती असेल 6, बरोबर. त्यानंतर पुढं आहेत किती डिस्टन्स गेला, तर ते डिस्टन्सही दिलेला आहे 2.5 सेंटीमीटर आणि विचारली फेज किती असेल. फेज म्हणजे ओमेगा मल्टीप्लाय बाय टीची व्हॅल्यू किती. मीन पोझिशनपासून ऑब्जेक्ट सोडतोय. मीन पोझिशनपासून जर ऑब्जेक्ट आपण डिस्प्लेस करत असू तर त्यासाठी जे हार्मोनिक फंक्शन असतं ते सगळ्यांना माहिती काय घ्यायचं असतं. ते हार्मोनिक फंक्शन असतं x = a sin ओमेगा मल्टीप्लाय बाय टी. आता या ठिकाणी तुम्हाला फेज फाईन करायचा म्हणजे ओमेगा टी फाईन करायचा आहे मीन पोझिशनपासून, म्हणजे अँगल किती असेल 0 असेल त्यावेळेस. मग आता ओमेगा टी जर तुम्हाला फाईन करायचा असेल तर बघा तुम्हाला कॅपिटल टीची व्हॅल्यू माहिती आहे, त्यावरून तुम्ही ओमेगा फाईन केला. तुम्हाला ॲम्प्लिट्यूड माहिती आहे, तुम्हाला एक्स माहिती आहे, तुम्हाला स्मॉल टीची व्हॅल्यू काय करायची, फाईन करायची. कसं फाईन करणार, एक्स व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून देऊया. 2.5 ॲम्प्लिट्यूड दिलेली आहे 5 साइन ऑफ इथं असणार आहे 2 पाय बाय 6 मल्टीप्लाय बाय किती असेल स्मॉल टी, बरोबर आहे. ओके, इथं काय असणार आहे 2.5 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू साइन ऑफ 2 पाय अपॉन 6 मल्टीप्लाय बाय टी, बरोबर आहे. हे वरती किती होऊन जाईल 0.5 इज इक्वल टू साइन ऑफ 2 पाय अपॉन 6 मल्टीप्लाय बाय टी, म्हणजे इथं असणार आहे साइन इनवर्स ऑफ 0.5 म्हणजे किती असतो 1/2 2 पाय अपॉन 6 मल्टीप्लाय बाय किती असेल स्मॉल टी, आणि साइन इनवर्स ऑफ 1/2 म्हणजे किती असतो पाय बाय 6 इज इक्वल टू 2 पाय बाय 6 मल्टीप्लाय बाय टी. काय कॅन्सल होऊन जातो, पाय बाय 6 पाय बाय 6 कॅन्सल होऊन जातो. टाईम भेटतो आपल्याला हाफ सेकंद एवढा. बघा आता आपल्याला काय भेटला, टाईम भेटला, स्मॉल टाईम भेटला किती 0.5 सेकंद. मग आता ओमेगा टी म्हणजे फेज फाईन करायची. मग फेज कशी फाईन करणार दिसतंय बघा. ओके, आता फेज फाईन करायची. फेज कशी फाईन करायची मी तुम्हाला सांगितलं आहे. ओमेगा मल्टीप्लाय काय करायचं, फक्त टी करायचं. मग ओमेगाची व्हॅल्यू आहे 2 पाय. सो इथं सिंपल तुम्ही करणार ओमेगा टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन 6 मल्टीप्लाय बाय 1/2. 2 and 2 गेट कॅन्सल, सो यू गेट द फेज पाय बाय 6. आणि पाय बाय 6 असणार असा जो ऑप्शन असेल ते तुमच्यावर आन्सर असेल. ऑप्शन डी इज युअर करेक्ट आन्सर. सो प्रॉब्लेम नंबर 3चा आन्सर आहे ऑप्शन डी. क्लिअर झालं सर्वांना. ओके, यानंतर पुढील प्रॉब्लेम होता प्रॉब्लेम नंबर 4. बऱ्याच विद्यार्थ्यांनी विचारला गेला आहे बघा. 2 इक्वेशन्स ऑफ 2 सिंपल हार्मोनिक मोशन आर y इज इक्वल टू a साइन ओमेगा टी मायनस अल्फा अँड y इज इक्वल टू b कॉस ओमेगा टी मायनस अल्फा. द फेज डिफरन्स बिटवीन द 2 इज. बघा तुम्हाला काय विचारलं, आता फेज डिफरन्स फाईन करायला लावली. त्यासाठी इक्वेशन्स एकदा सगळ्यात सुरुवातीला आपण समजून घेऊया. इक्वेशन्स कुठले, पहिलं इक्वेशन दिलेलं आहे y इज इक्वल टू a साइन ओमेगा टी मायनस अल्फा आणि दुसरं इक्वेशन आहे y इज इक्वल टू b कॉस ओमेगा टी मायनस अल्फा. आता एक गोष्ट समजून घ्यावं लागेल की फेज डिफरन्स जर फाईन करायचा असेल तर हे फंक्शन किंवा हे फंक्शन कुठलं एक फंक्शन एका सेम हार्मोनिक फंक्शनमध्ये पाहिजे. म्हणजे काय, जर हे साईनमध्ये असेल तर हेही तुम्हाला साईनमध्ये कन्वर्ट करावं लागेल, किंवा हे जर कॉसमध्ये असेल तर हे तुम्हाला कॉसमध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग कसं कन्वर्ट करणार, पहिले इक्वेशन मी कन्वर्ट करतो. बघा तुम्हाला एक फॉर्म्युला माहिती असेल, साइन ऑफ माहिती असेल थिटा प्लस n पाय बाय 2. याच्या व्हॅल्यू मी मागं पण घेतल्या आहेत. n जर इवन असेल तर तुम्हाला साइन फंक्शन घ्यायचं असतं आणि n ची व्हॅल्यू जर ऑड असेल तर कॉस फंक्शन घ्यायचं असतं. तसंच सिमिलर फंक्शन कॉससाठी सुद्धा आहे. मग आता मी ते डायरेक्टली लिहितो, ते इक्वेशन आहे. इक्वेशन येऊन जातो y इज इक्वल टू a कॉस, इथे येऊन जाणार आहे ओमेगा टी मायनस अल्फा. आता समजून घ्यायचं ओमेगा टी मायनस अल्फाला तुम्ही कंप्लीट कन्सिडर करणार आहात थिटा.
बरोबर आहे, आणि पुढं असेल मायनस π/2. ठीक आहे, हे तुम्ही लॉग टेबलमध्ये याचे फॉर्म्युला आहे ते तुम्ही बघू शकता. आणि दुसरं इक्वेशन आहे y = b cos ωt मायनस अल्फा. मग आता फेज डिफरन्स तुम्हाला बघायचा आहे. मग फेज डिफरन्स बघा, हे दोन्ही इक्वेशनची फेज तुम्ही एकदा व्यवस्थित चेक करा, तुम्हाला लगेच समजेल फेज डिफरन्स किती आला. तर या ठिकाणी जर कंपॅरिझन केलं तर फेज डिफरन्स किती येऊन जातो, π/2. आणि π/2 म्हणजे किती डिग्री असतो, 90 डिग्री. सो यू गेट द ऑप्शन सी इज युअर करेक्ट आन्सर. सो प्रॉब्लेम 4 आन्सर इज सी. एकदम साधा सोपा फॉर्म्युला इथे यूज केला. साइन थिटा प्लस और मायनस n π/2 सारखाच फॉर्म्युला असतो कॉस थिटा मायनस n π/2. हाच फॉर्म्युला या ठिकाणी यूज केला, त्याचा आन्सर असतं साइन थिटा मायनस π/2. असं त्याच्याला जनरल काय असतं, सोल्युशन असतं. मग हेच फॉर्म्युला म्हणजे साइन थिटा जनरल त्याचं सोल्युशन असतं. ते सोल्युशन फक्त या ठिकाणी यूज केलं आणि दोघांचा फेज डिफरन्स लगेच आपल्या समोर आला. सोपा होता. ओके, होप्स सगळ्यांना व्यवस्थित समजला असेलच. यानंतर पुढील प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 5. हा काही विद्यार्थ्यांनी डाऊटला विचारला आहे. प्रॉब्लेम नंबर 5 मी वाचून दाखवतो बघा. द ॲम्प्लिट्यूड अँड द टाईम पिरियड इन अ सिम्पल हार्मोनिक मोशन इज, बघा ॲम्प्लिट्यूड दिलेली आहे 0.5 सेंटीमीटर आणि टाईम पिरियड दिलेला आहे 0.4 सेकंड रिस्पेक्टिव्हली. इफ द इनिशियल फेज इज, आता या ठिकाणी तुम्हाला इनिशियल फेज दिलेली आहेत. इनिशियल फेज आहे इज π/2 रेडियन. फेज तुम्हाला गिवन आहे, इनिशियल फेज दिलेली. पुढे विचारलं देन इक्वेशन ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन विल बी. आता फाईन करायला लावलं सिम्पल हार्मोनिक मोशनचं इक्वेशन काय असू शकतं. मग चला समजून घेऊ. बघा काय काय दिलं आहे, मी इथं गिवन क्वांटिटीज नोट डाऊन करून घेतो. सो गिवन क्वांटिटीजमध्ये सगळ्यात सुरुवातीला दिला आहे ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूड आहे 0.5 सेंटीमीटर. यानंतर पुढं दिला आहे टाईम, जो पिरियडिक टाईम आहे तो आहे 0.4 सेकंड. यावरून तुम्हाला ओमेगाची व्हॅल्यू भेटेल. ओमेगा इज इक्वल टू असतो 2π/t. सो इथं भेटेल 2π/0.4. पुढे दिला इनिशियल फेज. इनिशियल फेज दिलेली आहे π/2 रेडियन. आणि आता विचारलं सिम्पल हार्मोनिक मोशनचं इक्वेशन काय असू शकतं. मग आता हे सिम्पल हार्मोनिक मोशनचं इक्वेशन हे सिम्पल हार्मोनिक मोशनचं इक्वेशन आपल्याला फाईन करायचं असेल तर पहिल्यांदा डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन लिहून घेऊया. मग इथं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय होऊन जातं, x इज इक्वल टू a साइन ωt प्लस किती असेल, फाय असेल. म्हणजेच आलं x इज इक्वल टू ॲम्प्लिट्यूड दिलेली आहे 0.5 साइन ωtची व्हॅल्यू 2π/0.4 मल्टिप्लाय बाय t प्लस फेज दिलेला आहे तो किती असणार आहे, π/2 फेज अँगल. बरोबर आहे. आता 0.4 म्हणजे हे साधारण होऊन जाणार x इज इक्वल टू 0.5 साइन आणि हे येऊन जाईल साधारण 0.5 का आय थिंक 5 पाय t प्लस किती असणार आहे, π/2. क्लिअर झालं सर्वांना. आता परत आपली प्रॉपर्टी वापरायची, साइन ऑफ थिटा प्लस n π/2. साइन ऑफ थिटा प्लस n π/2. n व्हॅल्यू जर ऑड असेल तर आपण फंक्शन घेत असतो कुठलं माहिती सगळ्यांना, कॉस फंक्शन घेतो. सो इथं येऊन जातं कॉस थिटा, हे याचं काय असेल, सोल्युशन असेल. मग आता या ठिकाणी जर इथं बघितलं तर इथं हा π/2 आहे, हा जनरली फेज अँगल आहे, त्याला मल्टिप्लाय 1 आहे म्हणजे एनची व्हॅल्यू काय झाली, ऑड झाली. सो या ठिकाणी तुम्ही सिम्पली यूज करणार 0.5 कॉस किती असेल थिटा. कॉस थिटा म्हणजे किती आहे, 5π मल्टिप्लाय बाय टी. हे तुमच्यावालं काय असेल त्याच्यावालं सोल्युशन असणार आहे. सो यू गेट ऑप्शन डी. सो प्रॉब्लेम नंबर 5 ऑप्शन डी इज युअर करेक्ट आन्सर. ज्यांचं सगळ्यांचं ऑप्शन डी आलं असेल कॉंग्रॅच्युलेशन. यानंतर पुढील प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 7. आता प्रॉब्लेम नंबर 7 या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांनी डाऊटला विचारलं आहे बघा. अ पार्टिकल इज ऑसिलेटिंग अकॉर्डिंग टू द इक्वेशन दिलेलं आहे. कॅपिटल एक्स इज इक्वल टू 7 कॉस 0.5 पाय मल्टिप्लाय बाय टी वेअर टी इज इन सेकंड. आणि तुम्हाला पुढे विचारलं आहे द पॉईंट मूव्स फ्रॉम द पोझिशन ऑफ इक्विलिब्रियम टू मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट इन टाईम इज. पुढे त्यांनी विचारलं तो जो पार्टिकल असेल तो पार्टिकल आता पोझिशन इक्विलिब्रियमपासून ते मॅक्झिमम डिस्प्लेसमेंटपर्यंत जाण्यासाठी म्हणजे 0 पासून तर मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडपर्यंत जाण्यासाठी त्याला किती वेळ लागेल, हा टायमिंग तुम्हाला त्यांनी फाईन करायला सांगितलं आहे. मग बघा आता काय करावं लागेल.
सगळ्यात सुरुवातीला गिवन क्वांटिटीज तर नेहमीप्रमाणे नोट डाऊन करून घेतो. सो गिवन इक्वेशन दिलेलं आहे, कॅपिटल X इज इक्वल टू 7 कॉस इथं आहे 0.5 पाय मल्टिप्लाय बाय किती आहे स्मॉल टी, बरोबर. यावरून हा ओमेगा असेल, कंपॅरिझन जर केलं तर x इज इक्वल टू a कॉस ओमेगा टी. फंक्शन कोणचं आहे, कोसाइन फंक्शन आहे, म्हणजे ऑब्जेक्ट स्टार्ट होतोय मॅक्झिमम पॉईंटपासून. ठीक आहे, ओके. आता ओमेगाची व्हॅल्यू भेटली तुम्हाला. ओमेगा किती आहे 0.5 मल्टिप्लाय बाय पाय, बट ओमेगा इज 2 पाय अपॉन टी इज इक्वल टू किती आला 0.5 मल्टिप्लाय बाय पाय. मग यावरून तुम्हाला टाईम भेटेल. सो यू गेट टाईम इज इक्वल टू 2 पाय डिवायडेड बाय 0.5 मल्टिप्लाय बाय पाय. 0.5 म्हणजे 1/2 असतो. सो टी इज इक्वल टू किती होऊन जातो 4 सेकंड. टाईम किती भेटला 4 सेकंड. मग आता 4 सेकंड आला म्हणजे तुमच्या प्रॉब्लेममध्ये ऑप्शन पहिलाचे 4 सेकंड तुम्ही सगळे वेगळे स्टिक करणार आणि तुमचा आन्सर तुम्ही करेक्ट म्हणणार, पण तो ऑप्शन चुकलेला आहे. कसा चुकला आहे, अरे हा टायमिंग भेटला, पिरियॉडिक टाईम भेटला त्याच्यावाला. हा पिरियॉडिक टाईम आहे किती 4 सेकंड, आणि त्यांनी विचारलं की तो पॉईंट इक्विलिब्रियमपासून मॅक्झिमम डिस्प्लेसपर्यंत जाण्यासाठी किती टाईम लागतो. जर मी ग्राफिकली बघितलं तर ही एक अशी वेव्ह असेल, कुठलीही घ्या तुम्ही कोसाइन फंक्शन दिलं आहे तर मी एकदा कोसाइन फंक्शन घेतो. ठीक आहे, सो हिअर इज द कोसाइन फंक्शन. बरं, आता याची मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड कुठं असते सगळ्यांना माहिती, ऑब्जेक्ट इथून निघणार आहे, बरोबर. मग इथून निघल्यानंतर तो मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडला जाणार. मग मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडला पोहोचण्यासाठी पहिलाच टाईम किती असतो सगळ्यांना माहिती, किती असतो तो T/4 एवढा. जर हे नसतं समजत तर मी तुम्हाला अजून सिम्प्लिफाय करून देतो. मी साइनच फंक्शन घेतो. ठीक आहे, साइन फंक्शन आणि कोसाइन फंक्शनसाठी सारखंच असते बघा. हा ऑब्जेक्ट इथून निघाला, इथं टायमिंग मॅक्झिमम टायमिंग असतो T/4, इथं असतो 2T/4 म्हणजे किती असतो रे T/2, इथं असतो 3T/4 आणि इथं असतो टाईम T सेकंद एवढा. मग आता ऑब्जेक्ट इक्विलिब्रियमपासून निघणार आहे आणि मॅक्झिमम पॉईंटपर्यंत मॅक्झिमम डिस्प्लेसमेंटपर्यंत जाणार. इक्विलिब्रियमपासून मॅक्झिमम डिस्प्लेसपर्यंत जाण्यासाठी किती टाईम लागतो त्याला T/4 सेकंड. आणि या टीची व्हॅल्यू तुम्हाला दिली ना, म्हणजे तुम्हाला स्मॉल टी फाईंड करायचा आहे. काय फाईंड करायचं आहे स्मॉल टी, आणि हा स्मॉल टी किती असेल इथपर्यंत पोहोचण्यासाठी, तर किती टाईम लागला त्याला T/4 सेकंड. मग बाय इक्वेशन 1 T/4 ची व्हॅल्यू किती आहे 4/4 म्हणजे किती भेटणार तुम्हाला 1 सेकंड. त्या ऑब्जेक्टला इथपर्यंत पोहोचण्यासाठी किती टाईम लागला 1, इथं 2, इथं 3, इथं किती आला 4 आला का. पिरियॉडिक टाईम T इज इक्वल टू 4 सेकंड. म्हणजे मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडपर्यंत 1, परत मिनिममला 1, परत निगेटिव्हली मॅक्झिममला 1, परत निगेटिव्हली मिनिममला 1 झाले 4 सेकंड. 4 मधला तुम्हाला विचारला मॅक्झिमम डिस्प्लेसपर्यंत किती टाईम लागतो, तो आला 1 सेकंड. सो यू गेट ऑप्शन नंबर 7, सॉरी प्रॉब्लेम नंबर 7 ऑप्शन C इज युअर करेक्ट आन्सर. प्रॉब्लेम नंबर 7चा ऑप्शन कोणचा आला, C आला. क्लिअर झालं सर्वांना, होपसो सगळ्यांना हा व्यवस्थित प्रॉब्लेम समजला असेलच. त्यानंतर प्रॉब्लेम नंबर 8 हा डाऊटला विचारला गेला. सो हिअर इज द प्रॉब्लेम नंबर 8. प्रॉब्लेम नंबर 8 वाचून दाखवतो बघा. अ सिंपल हार्मोनिक ऑसिलेटर हॅज अन ॲम्प्लिट्यूड A अँड टाईम पिरियड T. बघा एक सिंपल हार्मोनिक ऑसिलेटर आहे, त्याची ॲम्प्लिट्यूड A आहे, टाईम पिरियड T दिला आहे. पुढे विचारलं द टाईम रिक्वायर बाय इट टू ट्रॅव्हल फ्रॉम x इज इक्वल टू A टू x इज इक्वल टू A/2. बघा त्यांनी विचारलं टाईम किती लागणार आहे ऑब्जेक्टला x इज इक्वल टू A पासून x इज इक्वल टू A/2 पर्यंत येण्यासाठी. आता काय झालंय तर त्यांनी विचारलं फाइंडिंग द टाइम, फाइंड द टाइम. आता इथं कुठला टाइम असेल ते समजून घ्यायचं. कुठला टाइम असेल बघा, ही ऑब्जेक्टची मीन पोझिशन असणार आहे, ऑब्जेक्ट डिस्प्लेस होणार आहे, इकडं असेल सपोज ही मीन पोझिशन असेल, इथं -A असेल, इथं काय असणार आहे +A असेल, ही 0 पोझिशन असेल. आता त्यांनी विचारलं काय की ऑब्जेक्ट A पासून A/2 पर्यंत येण्यासाठी, इथून इथपर्यंत येण्यासाठी बघा ऑब्जेक्टला इथून हे डिस्टन्स असेल A/2, इथून इथपर्यंत येण्यासाठी किती टायमिंग लागेल, इथून इथपर्यंत येण्यासाठी किती टायमिंग लागेल हे तुम्हाला त्यांनी विचारलं. 1 ऑसिलेशन कव्हर करण्यासाठी टायमिंग किती लागतो T सेकंद एवढा, आणि त्यांनी विचारलं एवढा टायमिंग किती लागेल. सगळ्यात तुम्हाला अगोदर समजून घ्यावं लागेल ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट आहे ते डिस्प्लेसमेंट मीन पोझिशनपासून झालं आहे की ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट एक्स्ट्रीम पोझिशनपासून झालं आहे. इथंच तुम्हाला 2 मिनिटात आन्सर भेटेल. बोला ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट कुठून झालं, मीन पोझिशन का एक्स्ट्रीम पोझिशन. 2 मिनिटात तुम्ही सांगणार ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट एक्स्ट्रीम पोझिशनपासून झालं.
मग ऑब्जेक्टचं जर डिस्प्लेसमेंट एक्स्ट्रीम पोझिशन होत असेल तर त्याच्यासाठी जे फंक्शन असतं ते कोणतं असतं, कोसाइन फंक्शन असतं. ते असतं x इज इक्वल टू a cos ओमेगा मल्टिप्लाय बाय t. बरोबर आहे, कन्फर्म. फायनल डिस्प्लेसमेंट बघा, ही ॲम्प्लिट्यूड आहे एवढी, फायनल किती डिस्प्लेस झाला a/2, म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती असणार आहे a/2. मग या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करून देऊया, a/2 इज इक्वल टू a मल्टिप्लाय बाय कॉस ओमेगा टी. आलं, इथं a अँड a गेट कॅन्सल, सो किती येऊन जातं बघा, 1/2 इज इक्वल टू कॉस ओमेगा टी. मग यावरून तुम्हाला काय भेटतं, कॉस इनवर्स ऑफ इथं किती असेल 1/2 आणि ओमेगाची व्हॅल्यू 2π/T मल्टिप्लाय बाय काय असेल स्मॉल टी. कॉस इनवर्स ऑफ हाफ कधी येऊ शकतो, π/6 ला. कन्फर्म, नक्की. इथं काय असेल मग का π/3 ला. व्हेरी गुड. π/3 इज इक्वल टू असेल 2π/T मल्टिप्लाय बाय किती असेल स्मॉल टी. सो इथं असेल T/6 इज इक्वल टू किती असेल स्मॉल टी. म्हणजे ऑब्जेक्टला इथून इथपर्यंत येण्यासाठी किती टाइम लागतो, T/6 सेकंद. असं याचं काय होतं, सोल्युशन होतं. मग T/6 सेकंद म्हणजे ऑप्शन ए इज युअर करेक्ट आन्सर. प्रॉब्लेम नंबर 8, ऑप्शन नंबर ए इज युअर करेक्ट आन्सर. बघा प्रॉब्लेम एकदा मी परत एकदा व्यवस्थित समजून सांगतो. डिस्प्लेस कुठून झाला, एक्स्ट्रीम पॉईंटपासून कुठपर्यंत यायचं होतं, a/2 पर्यंत. तो टायमिंग किती असेल हे त्यांनी विचारलं. मग यासाठी अगोदर तुम्हाला डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन समजून घ्यावं लागतं. मेन पोझिशनपासून जर झाला असता तर a साइन ओमेगा टी असता, पण एक्स्ट्रीमपासून डिस्प्लेस होतोय त्यामुळे आपण कोसाइन फंक्शन वापरतो आणि ते येऊन जातं x इज इक्वल टू a कॉस ओमेगा टी. सो या ठिकाणी यूज केलं x इज इक्वल टू a कॉस ओमेगा मल्टिप्लाय बाय टी. मग काय करायचं, फक्त एक्सची व्हॅल्यू तुम्हाला विचारली, फायनली कुठं येतो, फायनली a/2 ला. ॲम्प्लिट्यूड किती आहे a आणि विचारलं काय फक्त स्मॉल टी. मग आता हे सगळं तुमच्या समोर आहे, तुम्ही स्मॉल टीची व्हॅल्यू इझिली फाइंड करू शकता. होप सो सगळ्यांना हा प्रॉब्लेम व्यवस्थित समजला असेल. एकदा दिसतोय का बघा. ओके, सगळ्यांना व्यवस्थित प्रॉब्लेम दिसतोय. यानंतर पुढील प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 9. एकदम साधं सोपं सोल्युशन आहे त्याच्यावालं. प्रॉब्लेम नंबर 9 होता, विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेशन रिप्रेझेंट सिंपल हार्मोनिक मोशन. कुठलं एक्सप्रेशन हे सिंपल हार्मोनिक मोशनला एक्सप्रेस करतं. एकदम सोपं. मी तुम्हाला सांगितले हार्मोनिक फंक्शन हे साइन कॉस असतात, ते बाकीचे सोडले तर सगळे काय असतात, नॉन सिंपल हार्मोनिक फंक्शन असतात. बरोबर आहे. मग या ठिकाणी tan ओमेगा टी प्लस फाय हे नॉन हार्मोनिक फंक्शन, म्हणजे आपला ऑप्शन ए करेक्ट आहे, बी करेक्ट आहे आणि डी ही करेक्ट आहे. या तिन्ही ऑप्शन आपले काय बरोबर आहे. आता यानंतर प्रॉब्लेम नंबर 10. बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रॉब्लेम नंबर 10 विचारला आहे डाऊटमध्ये. सो प्रॉब्लेम नंबर 10 घेऊया. सो प्रॉब्लेम 10 इज सिंपल हार्मोनिक मोशन विथ अ पिरियड ऑफ, बघा टायमिंग दिला आहे, सिंपल हार्मोनिक मोशन विथ द पिरियड ऑफ t इज इक्वल टू 1 × 10⁻⁵ सेकंद अँड अ मॅक्झिमम स्पीड दिलं आहे v मॅक्स, याची व्हॅल्यू दिलेली आहेत 1 × 10⁻³ मीटर पर सेकंद आणि मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट तुम्हाला फाईंड करायला लावलं. मॅक्झिमम डिस्प्लेसमेंटलाच एक शब्द आपण वापरला आहे, ती म्हणजे ॲम्प्लिट्यूड. मॅक्झिमम डिस्प्लेसमेंटला एक शब्द वापरला आहे काय, ॲम्प्लिट्यूड. मग आता व्हेलॉसिटी मॅक्झिमम आहे, पिरियडिक टाइम आहे. मॅक्झिमम व्हेलॉसिटी तुम्हाला माहिती आहे, मॅक्झिमम व्हेलॉसिटी असते मीन पोझिशनला, ती किती असते, a मल्टिप्लाय बाय ओमेगा एवढी. बरोबर आहे. ओमेगाची व्हॅल्यू किती असते, सो v मॅक्स इज इक्वल टू a 2π/ किती असेल, t असेल. मग आता ॲम्प्लिट्यूड तुम्हाला फाईंड करायची, म्हणजे काय असणार आहे, v मॅक्स मल्टिप्लाय बाय T डिवायडेड बाय 2π. मग व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून द्या. a इज इक्वल टू मॅक्झिमम वेलॉसिटी आहे 1 × 10⁻³ पिरियडिक टाइम आहे 1 × 10⁻⁵ आणि 2 मल्टिप्लाय बाय पाय. आता तुम्हाला ॲम्प्लिट्यूड भेटेल, साधारण ती ॲम्प्लिट्यूड येऊन जाते 1.59 मिलीमीटर. ही कॅल्क्युलेशन तुम्ही इझिली करू शकता. बरोबर. सो ऑप्शन ए इज युअर करेक्ट आन्सर. प्रॉब्लेम नंबर 10 ऑप्शन किती आला, ए आला. पटकन नोट डाऊन करून घ्या. यानंतर पुढील प्रॉब्लेम होता प्रॉब्लेम नंबर 13. 11 जमलाय सर्वांना, 12 आलाय. प्रॉब्लेम नंबर 13. अ पार्टिकल इज एक्झिक्युटिंग सिंपल हार्मोनिक मोशन विथ द पिरियड ऑफ t सेकंड अँड amplitude a meter. The shortest time it take to reach a point a/√2 meter from its mean position in t second is. तुम्हाला विचारलंय ज्या वेळेस तो ऑब्जेक्ट
a/√2 या डिस्टन्सपर्यंत मीन पोझिशनपासून एवढ्या डिस्टन्सपर्यंत येण्यासाठी त्याला शॉर्टेस्ट टाईम विचारला आहे. बघा रे, सो मागील प्रॉब्लेम नंबर जो घेतला, किती नंबरचा प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो बघा. प्रॉब्लेम नंबर 8 सारखाच हाही प्रॉब्लेम आहे. तुम्हाला एकदा समजून घ्यावं लागतं की तो ऑब्जेक्ट कुठपर्यंत किती डिस्टन्सपर्यंत पोहोचला आहे. बघा काय असेल तर ही मीन पोझिशन असेल, हे मायनस ॲम्प्लिट्यूड ए, हे प्लस ॲम्प्लिट्यूड ए. आता आपल्याला प्रॉब्लेममध्ये स्मॉल ए म्हणलं आहे त्यामुळे मी त्याला स्मॉल ए म्हणतो. ऑब्जेक्ट मीन पोझिशनपासून a/√2 एवढ्या डिस्टन्सपर्यंत येण्यासाठी किती टायमिंग लागेल असं त्यांनी विचारलं. कुठून? एक्स्ट्रीम नाही. आता काय विचारलं, मीन पोझिशनपासून इथपर्यंत येण्यासाठी टायमिंग किती लागेल. मग आता सगळ्यांनी सांगायचं डिस्प्लेसमेंट इक्वेशन घेणार ते x = a sin ओमेगा मल्टिप्लाय बाय टी. आता ॲम्प्लिट्यूड परत स्मॉल ए दिली आहे, मी इथं स्मॉल ए घेतो. बरोबर आहे. फायनल किती डिस्टन्सपर्यंत पोहोचला आहे, हे एक्स एवढं डिस्टन्स असेल. किती इथे a/√2 एवढं = a sin ओमेगा मल्टिप्लाय बाय टी आला. बरोबर आहे. ओके, व्हेरी गुड. त्यानंतर ए आणि ए काय होऊन जातो, कॅन्सल. सो 1/√2 = sin 2π/t मल्टिप्लाय बाय स्मॉल टी. आता कशाची व्हॅल्यू फाईंड करायची आहे, स्मॉल टीची. मग इथं काय होऊन जातो, साइन इनवर्स ऑफ 1/√2 = 2π/T मल्टिप्लाय बाय स्मॉल टी. यो असतो 45 डिग्री म्हणजे π/2 = 2π/T मल्टिप्लाय बाय स्मॉल टी. सो इथे येऊन जातो पाय आणि पाय गेट कॅन्सल. T/4 = स्मॉल टी. सो यू गेट T/4 सेकंड. किती टाइम लागणार त्याला, T/4 सेकंड. बरोबर आहे. सो T/4 सेकंडमध्ये मी एकदा क्लिअर करतो, बरोबर एक चेक करा. सॉरी, या ठिकाणी π/4 असेल. सॉरी, इट्स माय मिस्टेक. इथं π/4 असेल. सो इथं येऊन जातो T/8 सेकंड. इथं असेल 8 सेकंड. सो यू गेट द आन्सर की त्याला T/8. ऑप्शन सी इज युअर करेक्ट आन्सर. म्हणजे प्रॉब्लेम नंबर 13 ऑप्शन सी इज युअर करेक्ट आन्सर. ओके, होप सो सगळ्यांना व्यवस्थित समजला असेल. सोपा प्रॉब्लेम होता. आता यानंतर प्रॉब्लेम नंबर 14 हा काही विद्यार्थ्यांनी डाऊटला विचारला आहे, हा तुम्ही कंप्लीट करून घेऊ शकता. इथं किती होऊन जातो, 90 डिग्री 45 डिग्री असेल. 45 म्हणजे किती असेल, π/4. क्लिअर झालं सर्वांना. ओके, पुढे 14 नंबरचा प्रॉब्लेम. अ सिंपल हार्मोनिक मोशन इज रिप्रेझेंटेड बाय f(t) = 10 sin 20t + 0.5. इक्वेशन तुम्हाला दिलं आहे. हा प्रॉब्लेम खूप इझी होता आणि विचारला आहे ॲम्प्लिट्यूड किती असेल. सो इक्वेशन होतं f(t) = 10 sin 20t + 0.5. बरं, आता त्यांनी काय विचारलं, ॲम्प्लिट्यूड फाईंड करायला लावली. कम्पेअर करा. f(t) बरोबर = असेल a sin ω(t + φ). तर ही एवढी फेज भेटेल तुम्हाला. आणि ॲम्प्लिट्यूड कम्पेअर जर केलं तर a = किती आली, 10 सेंटीमीटर. आणि झालं तुमच्याला आन्सर. सो यू गेट ऑप्शन सी इज युअर करेक्ट आन्सर. सो प्रॉब्लेम नंबर 14 ऑप्शन सी इज युअर करेक्ट आन्सर. झाला. होप सो सगळ्यांना व्यवस्थित समजलं असेल. यानंतर लेवल 2 प्रॉब्लेम नंबर 16. लेवल 2 मधील प्रॉब्लेम नंबर 16 आता सोडूया. अ पार्टिकल इन सिंपल हार्मोनिक मोशन इज डिस्क्राइब बाय द डिस्प्लेसमेंट फंक्शन. बघा, पार्टिकल दिला आहे सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये आणि तो डिस्क्राईब केला आहे डिस्प्लेसमेंट फंक्शननी. डिस्प्लेसमेंट फंक्शन आहे या ठिकाणी, डिस्प्लेसमेंट फंक्शनही दिलं आहे, नोट डाऊन करून देतो. ते आहे बघा, x(t) = a cos ω(t + θ). हे डिस्प्लेसमेंट फंक्शन आहे. इफ द इनिशियल टाइम t = 0. इनिशियल त्यांनी काय सांगितलं, इनिशियली टाइम t = 0 असताना पोझिशन ऑफ द पार्टिकल दिली आहे 1 सेंटीमीटर. म्हणजे x(0) आहे 1 सेंटीमीटर. इनिशियल व्हेलॉसिटी दिली आहे या ठिकाणी, त्यांनी काय दिलं, इनिशियल व्हेलॉसिटी. म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी v(0) त्यांनी दिलं आहे बघा. v(0) = π सेंटीमीटर पर सेकंड.
त्यानंतर द अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ द पार्टिकल म्हणजे ओमेगा व्हॅल्यू दिलेली आहेत अँग्युलर फ्रिक्वेन्सी आणि ती दिली आहे पाय रेडियन पर सेकंड, पाय रेडियन पर सेकंड. आणि आता त्यांनी विचारलं ॲम्प्लिट्यूड किती असेल. ॲम्प्लिट्यूड म्हणजे या ठिकाणी स्मॉल ए ची व्हॅल्यू आपल्याला फाईंड करायची. एकदा प्रॉब्लेमकडे सगळ्यांनी व्यवस्थित बघा. प्रॉब्लेममध्ये त्यांनी काय दिलं, एक डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन दिलं. डिस्प्लेसमेंटवरून देत असताना त्यांनी वेलॉसिटीची व्हॅल्यूसुद्धा दिली ॲट टाईम टी इज इक्वल टू 0ला. किती आहे ती पाय सेंटीमीटर एवढी, सेंटीमीटर पर सेकंद एवढी. म्हणजेच आता ह्या डिस्प्लेसमेंटच्या इक्वेशनवरून आपल्याला वेलॉसिटी फाईंड करता आली पाहिजे. मग आता मी इथं वेलॉसिटी लिहितो ॲट टाईम टी. वेलॉसिटी ॲट टाईम टी किती असेल, कॉसचं डिफरन्शिएशन मायनस ए, कॉसचा असेल साईन, पुढं असेल ओमेगा, साईन ओमेगा टी प्लस किती असेल थिटा असेल. हे भेटलं वेलॉसिटीचं इक्वेशन. आता हे डिस्प्लेसमेंटच्या इनिशियली घेतो टाईम टी इज इक्वल टू, आता दोन्ही इक्वेशन मला भेटले. मी डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन इथं लिहून घेतो, ए कॉस ओमेगा टी प्लस थिटा. हे दोन्ही इक्वेशन भेटले. आता हे दोन्ही इक्वेशन ॲट टाईम टी इज इक्वल टू 0 असताना किती असेल. इफ टाईम टी इज इक्वल टू 0 देन एक्स ऑफ 0 किती येऊन जाईल सांगा चला. एक्स ऑफ 0 येऊन जातो ए कॉस, इथं असेल 0 म्हणजे कॉस काय असेल थिटा असेल. याला म्हणतो मी दिस इज इक्वेशन 1, याला म्हणतो इक्वेशन 2. आणि जसं आपण डिस्प्लेसमेंटसाठी टाईम टी इज इक्वल टू 0 असताना लिहिलं त्याच पद्धतीनं व्हेलॉसिटीसुद्धा टाईम टी इज इक्वल टू 0 असताना लिहून घेऊया. किती होऊन जाते मायनस ए ओमेगा साईन किती असेल थिटा असेल. इक्वेशन काय झालं हे थर्ड भेटले. आता एक्स ऑफ 0ची व्हॅल्यू दिली आहे किती आहे 1 आहे. म्हणजे एक्स ऑफ 0ची व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये काय येऊन जाणार 1 इज इक्वल टू ए कॉस थिटा. सो यू गेट कॉस थिटा इज इक्वल टू किती आला रे 1/a. बरोबर आहे. आणि हेच इक्वेशन व्ही ऑफ 0 साठी, व्ही ऑफ 0 किती दिला आहे पाय दिला आहे. पाय इज इक्वल टू मायनस ए, ओमेगाची व्हॅल्यू पण दिलेली आहे पाय इंटू काय असेल साईन थिटा. यू गेट साईन थिटा इज इक्वल टू मायनस 1/a. बरोबर आहे. मग आता मी काय करतो दोन्ही स्क्वेअर करतो ना ॲड करतो म्हणजे काय येऊन जाईल साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू इथं असेल मायनस 1/a स्क्वेअर प्लस 1/a स्क्वेअर. आता तुम्ही म्हणणार असं का केलं तर मला काय फाईंड करायचं आहे ॲम्प्लिट्यूड फाईंड करायचे आहे. दिसतंय सर्वांना ओके व्यवस्थित दिसतंय. आता काय करायचं साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1 आणि इथं किती आला 2/a स्क्वेअर. बरोबर. म्हणजे या ठिकाणी a स्क्वेअर इज इक्वल टू किती असेल 2 म्हणजे a इज इक्वल टू किती आला √2 सेंटीमीटर. आणि हेच तर तुमच्यावाला आन्सर आहे a इज इक्वल टू √2 सेंटीमीटर. ऑप्शन बी. सो प्रॉब्लेम नंबर 10 ऑप्शन बी इज युअर करेक्ट आन्सर. झालं. पटकन नोट डाऊन करून कंप्लीट करू शकता. यानंतर पुढील जो प्रॉब्लेम होता प्रॉब्लेम नंबर 19 डाऊटला विचारला आहे. प्रॉब्लेम नंबर 19 बघा. आता प्रॉब्लेम नंबर 19 मी वाचून दाखवतो. अ पार्टिकल एक्झिक्यूट सिंपल हार्मोनिक मोशन ऑफ एम्प्लिट्यूड 4 सेंटीमीटर अँड टाइम टी इज इक्वल टू 4 सेकंड. पुढं विचारलं द टाइम टेकन बाय इट टू मूव्ह फ्रॉम पोझिशन एक्स्ट्रीम पोझिशन टू हाफ ऑफ द एम्प्लिट्यूड. आता हा प्रॉब्लेम आणि प्रॉब्लेम नंबर 8 दोन्ही काय आहे सेम आहे. मी परत एकदा सॉल्व्ह करून देतो. ठीक आहे. बघा पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन एक्झिक्यूट करतंय. पार्टिकल डिस्प्लेस झालाय मॅक्झिमम एम्प्लिट्यूड पासून हाफ ऑफ द एम्प्लिट्यूडला. ही असेल मीन पोझिशन, इथं असणार आहे मायनस ए, इथं असेल प्लस ए आणि ऑब्जेक्ट आता डिस्प्लेस झालेला आहे एक्स्ट्रीम पोझिशन टू हाफ ऑफ द एम्प्लिट्यूड म्हणजे a/2 ला. आणि विचारलं इथपर्यंत येण्यासाठीचा टायमिंग किती असेल. स्मॉल टी ची व्हॅल्यू या ठिकाणी तुम्हाला काय करायला लावली त्यांनी फाईंड करायला लावली. मग आता काय करायचं ते समजून घेऊया. ॲम्प्लिट्यूड दिलेली आहे बघा. ॲम्प्लिट्यूड आहे a इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. त्यानंतर कॅपिटल टी व्हॅल्यू आहे कॅपिटल टी इज इक्वल टू दिलेला आहे 4 सेकंड आणि स्मॉल टी तुम्हाला फाईंड करायला लावला. सगळ्यात सुरुवातीला आपण बघणार की जे इक्वेशन आहे सिंपल हार्मोनिक मोशनचं ते कुठलं यूज करायचं.
तुम्हाला लगेच क्लिक झाला असेल. कोसाइन फंक्शन आपल्याला वापरायचं आहे. सो एक्स इज इक्वल टू किती आहे, ए कॉस ओमेगा मल्टिप्लाय बाय टी. मग आता काय काय दिलं, एक्स व्हॅल्यू दिली आहे ती आहे a/2, स्मॉल ए आहे. सो सगळ्या ठिकाणी स्मॉल एज घेऊया. सो इथं आहे स्मॉल ए. इथं असेल एची व्हॅल्यू दिलेली आहेत. इथं ए घेतो कॉस ओमेगा मल्टिप्लाय बाय टी. ए आणि ए काय होऊन जातील, कॅन्सल होऊन जातील. सो कॉस इनवर्स ऑफ 1/2 इथं असेल 2π/t मल्टिप्लाय बाय स्मॉल टी सेकंड. बरोबर आहे. ओके, पुढे काय येऊन जातं बघा, हा टायमिंग दिला त्यांनी 4 सेकंड. पुढे काय असेल, कॉस इनवर्स ऑफ 1/2 ची व्हॅल्यू सगळ्यांना माहिती ती असते π/3. सो यू गेट π/3 इज इक्वल टू 2π/t मल्टिप्लाय बाय स्मॉल टी सेकंड. सो इथं असेल t/6 इज इक्वल टू स्मॉल टी सेकंड. आणि ह्या कॅपिटल टीची व्हॅल्यू दिली 4 सेकंड, म्हणजे 4/6 इज इक्वल टू स्मॉल टी. सो स्मॉल टी इज इक्वल टू 2 किती आलं, 3 सेकंड. हे तुमच्यावाला आन्सर असेल. सोपं होतं. कोसाइन फंक्शन वापरायचं आणि स्मॉल टीची व्हॅल्यू काय करायची, फाइंड करायची. जमेल. सो प्रॉब्लेम नंबर 19 साठी ऑप्शन आला, ऑप्शन सी इज युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. ओके, यानंतर पुढील प्रॉब्लेम होता प्रॉब्लेम नंबर 22. सो प्रॉब्लेम नंबर 22 इज टू सिंपल हार्मोनिक मोशन आर रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन y1 इज इक्वल टू 0.1 साइन 100πt प्लस π/3 and y2 is equal to 0.1 cos π multiply by t. The phase difference of, बघा आता पुढे त्यांनी काय विचारलं आहे, the phase difference of the velocity of particle 1 with respect to velocity of particle 2. या ठिकाणी त्यांनी विचारलं फेज डिफरन्स वेलॉसिटी ऑफ पार्टिकल 1 अँड वेलॉसिटी ऑफ पार्टिकल 2. थोडक्यात काय करायचं आहे, तुम्हाला दिलेले इक्वेशन हे डिस्प्लेसमेंटचं आहे, तुम्हाला कन्वर्ट करून घ्यायचं आहे वेलॉसिटीमध्ये. कसं करायचं ते पण समजून घेऊ. चला. सो दोन्ही इक्वेशन्स मी इथं नोट डाऊन करून घेतो. पहिले इक्वेशन आहे y1 इज इक्वल टू 0.1 साइन फंक्शन दिलेलं आहे 100πt प्लस इथं असणार आहे π/3. त्यानंतर दुसरं इक्वेशन आहे y2 इज इक्वल टू 0.1 cos π मल्टिप्लाय बाय टी. आता वेलॉसिटीमध्ये कन्वर्ट करून घेऊया. सो वेलॉसिटी v1 ती असेल dy1/dt इज इक्वल टू, याची वेलॉसिटी किती होऊन जाईल 0.1 मल्टिप्लाय बाय 100π. पुढं असणार आहे साईनचं डिफरन्शिएशन येऊन जाणार cos 100πt प्लस π/3 झालं. त्यानंतर पुढं असेल याची वेलॉसिटी v2 इज इक्वल टू dy2/dt. इथं असेल 0.1 π मल्टिप्लाय बाय कॉसचं डिफरन्शिएशन मायनस साइन π मल्टिप्लाय बाय टी. ठीक आहे. मी द वेलॉसिटी व्यवस्थित नोट डाऊन करून घेतो. v1 इज इक्वल टू 0.1 मल्टिप्लाय बाय 100π cos 100πt प्लस π/3 and velocity v2 is equal to minus 0.1 pi sin pi multiply by t. आता हे फंक्शन मी कसं लिहिणार कॉसच्या टर्ममध्ये, कारण की मला काय करायचं दोन्ही ठिकाणी फेज डिफरन्स सेम ठेवायचा. सो हेच मी असं लिहिणार 0.2 v2 इज इक्वल टू 0.1 मल्टिप्लाय बाय पाय. इथं असेल cos पाय टी प्लस किती असणार आहे π/2. क्लिअर झालं सर्वांना. आता दोन्ही ठिकाणी फंक्शन आले बघा, एक आला π/3 एक आला π/2 आणि त्यांनी विचारलं वेलॉसिटी डिफरन्स फेज डिफरन्स 1 विथ रिस्पेक्ट टू 2 म्हणजेच डेल्टा फाय आपल्याला फाईन करायचा φ1 मायनस φ2. ही व्हॅल्यू झाली φ1 ची आणि इथं व्हॅल्यू झालेली आहे φ2 ची. मग आता काय करणार, इथं किती असेल π/3 मायनस π/2. हां बोला 2π. सो यू गेट व्हेरी सिम्पल फाय डेल्टा फाय इज इक्वल टू इथं असेल 2π मायनस 3π/6. सो यू गेट मायनस π/6. हे तुमच्यावाला असेल आन्सर. सो यू गेट द फेज डिफरन्स मायनस π/6 आणि तो ऑप्शन आहे ऑप्शन सी. प्रॉब्लेम सगळ्यांना व्यवस्थित समजला असेल. काय केलं तुम्हाला सांगतो, y1 वरून वेलॉसिटी 1 फाइंड केली, y2 वरून वेलॉसिटी सेकंड फाइंड केली, दोन्ही वेलॉसिटीवरून या ठिकाणी
मी काय केलं, जी वेलॉसिटी 1 कॉस्टच्या फंक्शनमध्ये होती, वेलॉसिटी 2 सुद्धा मी कॉस्टच्या टर्ममध्ये कन्वर्ट केली. कशी कन्वर्ट केली तो फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे बरोबर. साइन थिटा इज इक्वल टू कॉस थिटा प्लस ऑर मायनस n π/2 असतो, तो सीधा यूज केला. म्हणजे इथे जनरल मायनस साइन थिटा होता, म्हणजे मायनस असेल तर या ठिकाणी आपण प्लस घेत असतो. क्लिअर झालं सर्वांना. मग फेज, याची फेज किती होती π/3 आणि याची फेज किती होती π/2. फक्त सिम्पली काय केला, फेज डिफरन्स फाइंड करून घेतला. जमेल, कन्फर्म. सो यू गेट 22चा ऑप्शन सी. प्रॉब्लेम नंबर 22 ऑप्शन सी इज युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे, ओके. यानंतर प्रॉब्लेम नंबर 23 बऱ्याच विद्यार्थ्यांनी विचारला आहे, मला नाही माहिती त्यांनी का विचारला. ठीक आहे, विचारला आहे तर घेऊया. प्रॉब्लेम नंबर 23 आहे, 2 पार्टिकल्स आर एक्झिक्युटिंग सिंपल हार्मोनिक मोशन. द इक्वेशन ऑफ देअर मोशन आर. बघा इक्वेशन दिलेले आहेत, मी द इक्वेशन नोट डाऊन करून घेतो. y1 इज इक्वल टू 10 साइन ओमेगा टी प्लस पाय कॅपिटल टी अपॉन 4 आणि पुढे दिलेलं आहे y2 इज इक्वल टू 25 साइन ओमेगा टी प्लस √3 पाय टी अपॉन 4 आणि विचारलं व्हॉट इज द रेशो ऑफ देअर ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूडचा रेशो विचारला. ही दोन्ही ॲम्प्लिट्यूड आहे, म्हणजे A1 अपॉन A2 इज इक्वल टू 10 अपॉन किती असेल 25. सो यू गेट द आन्सर 2/5 ऑप्शन. सो 23चा ऑप्शन जो आहे तो ऑप्शन आहे बी. 23चा ऑप्शन किती आला, बी आला. ठीक आहे. यानंतर प्रॉब्लेम नंबर 24 घेऊया. द पिरियडिक टाइम ऑफ अ बॉडी एक्झिक्युटिंग सिंपल हार्मोनिक मोशन इज 3 सेकंड. आफ्टर हाऊ मच इंटरवल फ्रॉम टाइम t इज इक्वल टू 0 इट्स डिस्प्लेसमेंट विल बी द हाफ ऑफ द ॲम्प्लिट्यूड. आता या टाईपचा प्रॉब्लेम हा जवळजवळ तिसरा चौथा प्रॉब्लेम आहे. याच्या पाठीमागचे जेवढे प्रॉब्लेम झाले म्हणजे प्रॉब्लेम नंबर 19 सारखाच प्रॉब्लेम नंबर 24 आहे, तुम्ही तो सॉल्व्ह करून घ्या. ठीक आहे, जमेल ना. त्याचा ऑप्शन सी येतं, 24चा ऑप्शन सी आहे. परत एकदा सांगतो, ओके, तुम्हाला जमेल. आता प्रॉब्लेम नंबर 25, अ सिस्टीम एक्झिबिट सिंपल हार्मोनिक मोशन मस्ट पजेसेस. त्याचं ऑप्शन येतं बी. सिस्टीम कशी पाहिजे, इलॅस्टिक पाहिजे आणि ॲज वेल ॲज इनर्शियल बॉडीसुद्धा पाहिजे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे, इनर्शियल बॉडी म्हणजे ती बॉडी रेजिस्ट करते जे काही चेंजेस होणार असते ते सगळे चेंजेसला, आणि ती कसली पाहिजे, इलॅस्टिक इन नेचर पाहिजे, तरच ती काय करते, सिंपल हार्मोनिक मोशन एक्झिक्यूट करू शकते. यानंतर प्रॉब्लेम नंबर 26 विचारला आहे. सो प्रॉब्लेम नंबर 26, इफ x इज इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस π/6 अँड x प्राइम इज इक्वल टू a कॉस ओमेगा टी, देन व्हॉट इज द फेज डिफरन्स बिटवीन द टू वेव्स. तुम्हाला विचारलं आहे व्हॉट इज द फेज डिफरन्स बिटवीन द टू वेव्स. कसं सॉल्व्ह करणार याला, ऑलरेडी तुम्हाला माहिती याला कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचं. इथं घेतो मी परत एकदा. ठीक आहे, आता या टाईपचा बरेच प्रॉब्लेम झाले. x इज इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस π/6 आणि दुसरं इक्वेशन दिलं आहे एक्स प्राईम इज इक्वल टू a कॉस ओमेगा टी. आता या ठिकाणी कॉस थिटा आहे, मी याला साइन थिटामध्ये कन्वर्ट करू शकतो. म्हणजे एक्स इज इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस किती असणार आहे π/2. बरोबर आहे. मग आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 या दोघांची काय करायची, फेज डिफरन्स घ्यायचा, म्हणजे डेल्टा फाय. फेज डिफरन्स म्हणजे काय असणार आहे, φ1 मायनस φ2. मग फेज डिफरन्स किती घेणार तुम्हाला माहिती आहे, π/2 मायनस किती असेल π/6. हां, आता पुढं इथं असेल 6π मायनस 2π डिवायडेड बाय किती असेल 12. पुढं काय येऊन जातो 4π डिवायडेड बाय 12. सो यू गेट द फेज डिफरन्स π/, किती आला 3. π/3 म्हणजे ऑप्शन ए इज युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. सो या ठिकाणी आपले डिस्प्लेसमेंटचे सगळे प्रॉब्लेम्स या ठिकाणी कव्हर होता. यानंतर पुढील जे प्रॉब्लेम्स असतात ते वेलॉसिटीचे लगेच घेतोय. ठीक आहे. सो पुढे आहे वेलॉसिटी ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. यामधील प्रॉब्लेम नंबर 1 हा काही विद्यार्थ्यांनी, बऱ्याच विद्यार्थ्यांनी डाऊटला विचारला आहे. प्रॉब्लेम नंबर 1 मी घेतोय बघा. सो वेलॉसिटी प्रॉब्लेम नंबर 1 डाऊटला. A simple pendulum performs simple harmonic motion about x is equal to 0 with an amplitude a and time period t, आणि विचारलं the speed of pendulum at x is equal to a/2 will be. वेलॉसिटी किती असेल, वेलॉसिटीचा जनरल फॉर्म्युला v इज इक्वल टू इन टर्म्स ऑफ x a² मायनस x². बरोबर आहे, ओके बरोबर आहे. पुढे विचारलं त्यांनी
स्पीड ऑफ पेंडुलम ॲट एक्स इज इक्वल टू a/2 तुम्हाला फाईंड करायला लावलं. सो व्हेलॉसिटी ओमेगा अंडर रूट इथं असेल a स्क्वेअर आणि एक्सची व्हॅल्यू दिली आहे a/2 दिला आहे, म्हणजे इथं a स्क्वेअर अपॉन किती असेल 4 असेल. सो पुढं इथं ओमेगाची व्हॅल्यू असते 2π/t बरोबर. इथं येऊन जाणार आहे अंडर रूट, इथं असेल 3 बरोबर. अंडर रूट 3 डायरेक्ट असं घेतो मी, रूट ऑफ 3 a/, किती असेल 2 असेल. 2 and 2 गेट कॅन्सल. सो वी गेट द वेलॉसिटी रूट 3π a/T. हाचा ऑप्शन चेक करा. सो यू गेट द ऑप्शन ए. आणि तुम्ही जेई आणि ॲडव्हान्सला आहात तर तुम्हाला आता हे कॅल्क्युलेशन जमायला पाहिजे. ठीक आहे, ओके. आता या पुढील प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 2. प्रॉब्लेम नंबर 2 काय बघा. अ बॉडी इज एक्झिक्युटिंग सिम्पल हार्मोनिक मोशन विथ अन अँग्युलर फ्रिक्वेन्सी 2 radian/second. द वेलॉसिटी ऑफ द बॉडी ॲट 20 mm डिस्प्लेसमेंट वेन द ॲम्प्लिट्यूड ऑफ मोशन इज 60 mm. आणि विचारलं आहे आता याच्यावाली व्हेलॉसिटी किती असेल. ठीक आहे, काय काय दिलं ते परत एकदा या ठिकाणी मी गिवन क्वांटिटीज नोट डाऊन करतो. सो फर्स्ट गिवन क्वांटिटी आहे अँग्युलर फ्रिक्वेन्सी, त्याला ओमेगा म्हणतो, ती आहे 2 radian/second. त्यानंतर व्हेलॉसिटी ऑफ द बॉडी दिलेली आहे तर v इज इक्वल टू डिस्प्लेस झाल्यानंतर म्हणजे डिस्प्लेसमेंट दिलं आहे x इज इक्वल टू 20 mm. आणि यानंतर ॲम्प्लिट्यूड ऑफ द मोशन a दिलेला आहे 60 mm आणि व्हेलॉसिटी विचारली. फॉर्म्युला देतो मी, तुम्ही नोट डाऊन करून घ्या. v इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट a² - x². सगळ्या व्हॅल्यू तुमच्या समोर आहे, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून द्या आणि आन्सर किती येतं सांगा. जमेल, जमायला पाहिजे, सोपं आहे. यानंतर पुढील प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 4. सिम्पल हार्मोनिक, याचं जे आन्सर येतं प्रॉब्लेम नंबर 2चं. प्रॉब्लेम नंबर 2 ऑप्शन 3 म्हणजे ऑप्शन सी येतो. प्रॉब्लेम नंबर 2 ऑप्शन सी 113 mm/s. प्रॉब्लेम नंबर 4 आहे. अ सिम्पल हार्मोनिक ऑसिलेटर हॅज अ पिरियड ऑफ 0.01 सेकंड अँड ॲम्प्लिट्यूड इज 0.2 मीटर. बघा, सिम्पल हार्मोनिक ऑसिलेटर दिला आहे, त्याचा टाईम पिरियड दिला आहे 0.01 सेकंड आणि ॲम्प्लिट्यूड दिली आहे 0.2 मीटर. आणि विचारलं दी मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी इन मीटर/सेकंड ॲट दी सेंटर ऑफ ऑसिलेशन. तुम्हाला विचारलं मॅग्निट्यूड ऑफ द व्हेलॉसिटी ॲट दी सेंटर ऑफ ऑसिलेशन तुम्हाला फाईंड करायला लावले. आता सगळ्यांना व्यवस्थित प्रॉब्लेममध्ये समजून घ्यायचं काय दिलं आहे. मॅग्निट्यूड ऑफ द व्हेलॉसिटी विचारली. पार्टिकल अशा पद्धतीने ऑसिलेट होतोय, ही त्याची मीन पोझिशन आहे, ही एक्स्ट्रीम पोझिशन आहे +a आणि इथं ही एक्स्ट्रीम पोझिशन आहे -a. त्यानंतर इथं व्हेलॉसिटी मॅक्झिमम असते सेंटरला, ती असते a⍵. इथं व्हेलॉसिटी ही मिनिमम असते, ती असते 0. इथं ही व्हेलॉसिटी ही मिनिमम असते, ती असते 0. आणि त्यांनी विचारलं सेंटरला व्हेलॉसिटी किती, म्हणजे फॉर्म्युला काय Vmax इज इक्वल टू a⍵. मग आता व्हॅल्यू तुम्हाला काय काय दिले बघा. तर त्यांनी देत असताना तुम्हाला ॲम्प्लिट्यूड दिलेली आहेत 0.2 मीटर, 0.2 मीटर अँड टाईम दिलेला आहे 0.01 सेकंड. मग आता व्हॅल्यू टाकून द्या. ओमेगा इज इक्वल टू 2π/t. हे व्हॅल्यू सगळ्या इथं सबस्टिट्यूट करा. यू गेट द आन्सर. सो आय थिंक यू गेट 40π इज युअर आन्सर. याचा आन्सर किती यायला पाहिजे 40π. येतं का सर्वांनी चेक करा. जमेल, जमायला पाहिजे. ओके, ठीक आहे. यानंतर पुढील प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 8. सो प्रॉब्लेम नंबर 8 घेऊया. A body is executing simple harmonic motion when it displays from the mean position is 4 cm and 5 cm. The corresponding velocities of the body is 40 cm/s and 8 cm/s. आणि आता विचारलं द टाइम पिरियड ऑफ द बॉडी इज. बघा रे, बॉडी सिम्पल हार्मोनिक मोशन एक्झिक्यूट करते ज्यावेळेस ती मीन पोझिशनपासून एक बॉडी गेली 4 cm आणि नंतर गेली आहे 5 cm. त्याची वेलॉसिटी आहे 4 cm जाण्यासाठी वेलॉसिटी आहे 10 cm/s बरोबर. आणि नंतर 5 cm जाण्यासाठी वेलॉसिटी आहे 8 cm/s. आणि आता विचारलं टाईम पिरियड किती असेल. परत एकदा वेलॉसिटीचा फॉर्म्युला ओमेगा अंडर रूट a² - x². बरोबर आहे. त्याने 2 डिस्प्लेसमेंट दिले. एक डिस्प्लेसमेंटला म्हणतो मी x1 4 cm, x2
5 सेंटीमीटर, x1 4 सेंटीमीटर असताना व्हेलॉसिटी 1 दिलेली आहे 10 सेंटीमीटर पर सेकंड आणि व्हेलॉसिटी सेकंड दिलेली आहेत 5 सेंटीमीटरसाठी 8 सेंटीमीटर पर सेकंड. अँग्युलर फ्रिक्वेन्सी सेमच असेल. ठीक आहे. मग आता व्हॅल्यू या ठिकाणी फक्त काय करून देऊया, सबस्टिट्यूट करून देऊया. म्हणजेच V1 इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस x1 स्क्वेअर आणि V2 इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस x2 स्क्वेअर. सो V1 किती आहे 10 ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस 16 आणि इथं असणार आहे 8 इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस 25. स्क्वेअरिंग जर केली तर 100 इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस 16 ओमेगा स्क्वेअर आणि इथं असणार आहे 64 इज इक्वल टू असेल ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस 25 ओमेगा स्क्वेअर. आणि आता तुम्हाला माहिती आहे याला काय करणार, सबस्ट्रॅक्शन करूया आणि सबस्ट्रॅक्शन करून तुम्हाला ओमेगा भेटेल. ओमेगा इज इक्वल टू काय असतो 2 पाय अपॉन टी. तुम्ही टाईम पिरियड काय करायचा फाईंड करून घ्यायचा. आता हे सायमल्टेनियसली सॉल्व करा, तुम्हाला काय भेटणार तुमच्याला ॲन्सर भेटेल. म्हणजे इथं किती असणार आहे साधारण येऊन जातं 36 आणि इथं असणार आहे 9 ओमेगा स्क्वेअर. म्हणजे ओमेगाची व्हॅल्यू भेटते तुम्हाला 2 रेडियन पर सेकंड. व्हॉट इज ओमेगा 2 पाय अपॉन टी. आता टी फाईंड करायचा म्हणजे 2 पाय अपॉन किती असेल 2 अँड 2 गेट कॅन्सल पाय सेकंद एवढा. टाइम किती आला पाय सेकंद. सो यू गेट प्रॉब्लेम नंबर 8. ऑप्शन सी इज युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. सो यानंतर जे प्रॉब्लेम राहता बरेच प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम आपण उद्याच्या ज्या ऑनलाईन लेक्चर होणार आहेत त्याच ऑनलाईन लेक्चरमध्ये घेणार आहोत आणि उद्याच्या ऑफलाईन लेक्चरमध्ये आपण नवीन कन्सेप्टला म्हणजे सिम्पल पेंडुलमला सुरुवात करूया. ठीक आहे. सो याच्या व्यतिरिक्त जर अजून काही डाऊट असेल तर तुम्ही ते माझ्या संग शेअर करू शकता. ओके. थँक्यू.